काय टाकलं त्याच्यात तू? मीठ. आज आम्हाला करायच्यात कशाच्या आहेत ह्या कुरड्या? रव्याच्या कुरडया. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तिथून दुसरं हाय कॅमेरामॅन. तर आज बनवायच्या आहेत आम्हाला रव्याच्या कुरडया. तर चाललेला आहे एक ते दीड दिवस रवा भिजवला आणि त्याच्यानंतर त्या कुरडया आज बनवायच्या आहेत. मम्मीनी बनवल्या होत्या. असाच रवा होता शिल्लक, तर त्याच्यामुळे तो वेस्ट नको व्हायला म्हणून मम्मीने नुसतं असं टाईमपास म्हणून तो रवा टाकला होता भिजायला, वेस्ट जायला नको म्हणून. तर आता त्याच्या कुरड्या करायच्या आहेत. तर कशा होत आहेत ते बघणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हाला खरंच खूप छान वाटेल व्हिडिओ बघूनसुद्धा. आणि कधी पण दरवेळेस मी आल्यावरच मम्मीना कुरड्या करायला घेते, कारण रोहिणीला टाईम नसतो कुरड्या करण्या एवढा. आणि मला ताईला तिचं बाळ वगैरे असतं, त्याच्यामुळे तिला पण टाईम नसतो. आणि मी येते ते माझी लॉंग सुट्टी असते थोडीशी, तर त्याच्यामुळे मी आल्यानंतर मग बाकीच्या ज्या उन्हाळी वाळवण वगैरे जे असतं तर ती मम्मी घालती करायला घेते. आणि प्रत्येक वेळी चिक वगैरे हाटायला मीच असते आणि मम्मी टाकायला असते. मज्जा वाटते उन्हाळ्यामध्ये गावाकडे गेल्यानंतर तिकडं छानपैकी कुरड्या वगैरे करणं. हे तर खरं तर मला आवडतं बरं का सगळं करायला. आणि सगळे हे जे आहे मी तुम्हाला दाखवते. एक तर फेसबुकचा व्हिडिओ जो पहिल्यांदा मी टाकला होता ना कुरड्यांचाच, तो भरपूर व्हायरल झाला होता, भरपूर म्हणजे खूप व्हायरल झाला होता. आणि त्याच्यानंतर मग फेसबुकचे माझे सबस्क्रायबर्स वाढले होते. तर आता चिक आपण इथं शिजून घेतो आहे. तर अगोदर आम्हाला नाश्ता करायचा होता खरं तर, पण मम्मी म्हटले की नाही आता आपण अगोदर चिकच करून घेऊया, कारण पाणी अगोदर ठेवलेलं तोपर्यंत त्याला आदान आलं होतं. आणि मग नाश्ता करत बसलो असतो तर मग चिक वगैरे शिजला नसता. तर त्याच्यामुळे मम्मी म्हणली अगोदर चिक वगैरे हाटून घेऊया, आणि त्या हाटल्यानंतर त्याला दमायला थोडा वेळ लागतो, तर त्यासाठी. तर आता चला मी चिक हाटते, बघा कसा हाटते, मला येतोय का हाटता, कारण मी फक्त ट्राय करते. आणि चिक थोडासाच होता त्याच्यामुळे एवढं काय वाटत नव्हतं. आणि ह्या रव्याच्या गाठी एवढ्या होत नाहीत रव्याच्या आपण करायला गेल्यानंतर. तर चालू आहे माझं चिक हाटणं. तर चला तुम्ही पण व्हा माझ्यासोबत जॉईन आणि व्हिडिओ एन्जॉय करा. कपडे धुतो. चला आंघोळीला. त्याला झोपच नाही, मग आंघोळ घाल. तेव्हा त्याला हलवलं लागतं. जा मग वेदांना लाव. हा मग वेदांना लाव, जा वेदांना हलवते त्याला. बॅकग्राऊंडला बाळाच्या खेळण्याचा आवाज येतोय. काय खाती तू? काय खारी वे? छान खारी वे. ये घरी खा खारी, ये घरी खा खारी. ये घरी खा खारी आणि कर लवकर. काय बरं, इथं आम्ही चिक टाकलाय शिजायला. चिक शिजतोय. रव्याचं किती किलो टाकलं होतं भिजायला? एकच वे शिल्लक होता म्हणजे टाकला तेवढा. चला आता आपण चहा खारी खाऊन घेऊया. चला नाश्ता झालाय आमचा. नाश्ता झालाय, आता करायच्यात कुरडया. चिक शिजलाय. चिक मस्तपैकी शिजला, मस्तपैकी. काय असं ठेवलं ना खालून घाम येतोय मग त्याला. हां निघा नाहीच ना. चकल्याचं कसंच आहे. काय चकल्याचं? वेदू काय करतोय? वेदू ये इकडे. कोणाला दगड मारतोय तू?
कशाला मारतोय दगड? दगडाला दगड मारतोय पागल. बाबू तुला दिलंय ना आईने? राजा त्यातलं नाही घ्यायचं. राजा इकडे या सावलीत बरं. तिथे ये सर तू. किती झाल्या कुरडया? चालल्यात आता, झाल्यात थोड्याशा. कशाच्या केल्यात? रवा, मस्तपैकी रव्याच्या कुरड्या केल्यात आम्ही. किती दिवस भिजवलं? 2 दिवस भिजवलं. काल पाऊस आला आणि आम्हाला असं वाटलं की आज होतात का नाही काय माहिती कुरड्या. सोना तू मला रात्री खेळायला लय लावती पाऊस लय वेळ. आला. पटकन खाय ना पण काहीच व्हाय ना. ती इकडचं तोडायला लागलीये. प्लेटीत घे, प्लेटीत. हे तुला दिसत येते ये. तिकडे ये तुला दिसत येते धर. ते कोंबड्यांचं. काय ठेवू? गोल लागतंय. किती मिनिटाचं करू? इथं बस सावलीत सावलीत. ह्यांचं दाखवायचं कसं. काहीच नाही राहिली. हा? अरे मग तिकडे बसतीस कशाला तू? मस्का मारायला लागली आई. आई मस्का मारायला लागली तुम्हाला. आई नाही का? नाही बरं आहे. अरे बाप रे बाप. पड. नीटच बसा नाही कोणी खाली. खाली बस की बाळा. काय असं? तर 12 वाजून गेले होते. आम्ही 10:30-11 वाजताच करायला लागलेलो, म्हणून भरपूर ऊन लागत होतं. आणि मग सावलीसाठी मी जे सापडेल ते डोक्यावर घेतलं होतं. मी बाळाचं बाळ होतं डोक्यावर घेतलेलं. टेन्शन मध्ये मी होती माहिती का आता. सकाळी समोरून काय दिसलं? अरे सकाळी कोण तू आहे? म्हणलं पाऊस उघडतोय का नाही काय होतंय का नाही. सोना द्या तुला. आता घाल चिपळूण. ठेव खाली. आता आल्याशिवाय आम्हाला ओळख येत नाही. ए सोना सरकी बाजूला. सोने सोने, मी तुला नीट करून दिली चप्पल. होय ग मम्मी, एवढं का लेट कुरडया? अगं ती वर्ष सरत झाल्याशिवाय कुरड्या करायचं नाही ना. वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय का? का बरं काय नाही. असतं का तसं? म्हणतात ना म्हणून आता झालं वर्ष सरत. काय तास घातली ती जाय. तर आता चाललेल्या आहेत आमच्या कुरड्या घालायच्या. अर्धी खाट झालेली आहे 1 किलोमध्ये. तर बघूया आता कसं होतंय ते. मम्मीला मी जेव्हा विचारलं की मम्मी होय ग एवढ्या लेट का कुरड्या टाकल्या, म्हणजे आता काही लोकांचं तर सगळं झालेलं असतं. मार्च एप्रिलपासूनच सुरुवात झालेली असते कुरड्या करायच्या. आता मेचा अर्धा मे गेलं तरी पण आमचं काही नव्हतं. तर मम्मी म्हटली अगं म्हणजे वर्षश्राद्ध होईपर्यंत काहीच नसतं करायचं, म्हणजे कुठलीच गोष्ट नाही करायची, कुरड्या पण नसतात करायच्या. आणि वर्षश्राद्ध झाल्यानंतरच बाकीचं सगळं करायचं, म्हणजे पूजा वगैरे सगळं. तर आमचं आता वर्षश्राद्ध 10 तारखेला झालं. त्याच्यामुळे मग तिथून पुढे मग 1 दिवस मम्मीने ते हे भिजायला घातलं आणि 1 दिवसानंतर परत आम्ही हे चिक पाडायला लागलो. आणि त्यात आता कुरड्या. तर आता इथून पुढे आमचे प्रोसेस होतील की कुरड्या कशा कशाच्या बनवायच्या, पापड्या कशा कशाच्या, सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहेतच आम्ही. म्हणून खाते चिक खाते म्हण की. सोना म्हणा चिक खाते असे अगले भारी. तोंडालाच लावलंय तू. म्हणून अगले छान लागतं. हा भारी लागते म्हण की. होय. अरे असं खातात होय. अरे म्हणा असं चिक खाल्ला ना लय छान वाटतं. होय. चप्पल घाल चप्पल. खा खा चट तुला नाही काय करत, खा. खा. अगं भारी सोना. मला तुला खायचं. पण तुला दिलता ना वाटीत. ऐक की ते म्हणून तुला खायचं. मी खाल्ला. तुला वाटीत दिलता ना. दादी तुला खायचं. दादीला नको. तिकडे बघ. झाले आता हे. अहो खा की. अहो खा की मला दाजी. ओ खाकी ओ. ओय म्हणा जेवला का? किल्ली चव लागली आता.
सकाळी तर त्याला म्हणत होते 2-2.5 तासाने आम्ही कुरड्या उलटताना सर सोनी काय शाली नाही काय काय म्हणते ते मधलं काढायचंय. ही सोना एवढी येड्यावानी करत होती ना, जेव्हापासून आम्ही कुरड्या चिक करायला घेतल्या ना तेव्हापासून जी सुरू झाली होती खायला, ते आम्ही कुरड्या केलेल्या ते मोडत होती आणि त्यासुद्धा खात होते. आता वाळलेल्या कुरड्या जी आहेत ते पण ती खात आहे आणि भरपूर मला तर भीती वाटत होती तिचं पोटबीट फुगते का काय, एवढं तिला चीक आवडला होता. ते तोडून तोडून खात होती. तर आता इथं आम्ही ना कुरड्या ज्या आहेत त्या थोडंसं उलथानं वल्लं करून ते उलटत होतो, जेणेकरून आपल्या कुरड्या ज्या आहेत त्या तुटत नाही, अख्खीची अख्खी कुरडई निघते. तर तुम्ही पण कधी ट्राय केलं असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि जर नसेल केलं तर ट्राय करून बघा कसं वाटते. अख्खीच्या अख्खी कुरडई तशीच्या तशी निघते, म्हणजे त्याचे तुकडे पण होत नाही आणि काहीच नाही. तर हे पण डिपेंड असतं की आपला चिक शिजलाय का नाही ह्याच्यावर पण आहे. पण हे पण तुम्ही ट्राय करा, नक्कीच तुम्हाला पण न्यू आयडिया येईल. नाही भिजवतले, फक्त वल्ल करते. बारके ते तोडतेत वय. ही खा ना, ही खा ना, तुटलेलं खा ना. अरे बघ की इथं आहे की तुटलेलं खा. हा बघ, हे खा. ते तोडायचं नाही. कसं लागलं लय नको पोट दुखून ते. तर बऱ्यापैकी ह्या कुरड्या उलटून आमच्या झालेल्या आहेत. 1 किलोच्या अर्धी खाट इथं झालेली आहे. त्यातले पण बारकी सोनी आमची कुरड्या खाते, तर तिच्यावर जास्त आता लक्ष ठेवावं लागणार आहे दिवसभर. तर ती वाळलेल्या कुरड्यासुद्धा खाते, तर पोट वगैरे दुखायची भीती वाटते. तर तिला मी सांगते तरी खाऊ नको, तरी पण ती ऐकत नाही आहे कोणाचं. तर आता तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.